मित्रांनो, वांगी पिकामध्ये शेंडा अळी असेल, तसंच फळ पोखरणारी अळी असेल, याचा मेजर प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो. याच्यावर तुम्ही काय उपाययोजना कराल? तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 2-3 कॉम्बिनेशन सजेस्ट करणार आहे. या 2-3 कॉम्बिनेशनपैकी तुम्ही एक कॉम्बिनेशन घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या प्लॉटमध्ये अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल, याच्यावर आपल्याला नियंत्रण पाहायला भेटत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिलं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. जिओ कंपनीचं अल्टिमेर घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 50 ml आपल्याला अल्टिमेर घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सुमोटोमो कंपनीचं डायपेल टाकायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 250 ml आपल्याला डायपेल घ्यायचं आहे. हे झालं आपलं पहिलं कॉम्बिनेशन. तसंच तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. दुसरं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आपल्याला. बायर कंपनीचं वायगो घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 100 ml आपल्याला वायगो घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला डायपेल टाकायचं आहे सुमोटोमो कंपनीचं 200 साठी 250 ml. हे झालं आपलं एक दुसरं फॉर्म्युलेशन. तसंच हे पण नाही अवेलेबल झालं तर तुम्हाला तिसरं कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. तुम्हाला तिसरं कॉम्बिनेशन घ्यायचंय. कोर्टेवा कंपनीचं डेलिगेट घ्यायचंय. 200 लिटर पाण्यासाठी 180 ml आपल्याला डेलिगेट घ्यायचंय. याच्यामध्ये आपल्याला धानुसन टाकायचंय. 200 लिटर पाण्यासाठी 500 ml आपल्याला धानुसन टाकायचंय. याच्याने आपल्याला आपल्या प्लॉटमधली शेंडे आळी असेल, तसंच फळ पोखरणारी आळी असेल, याच्यावर आपल्याला 100% नियंत्रण पाहायला भेटणार आहे. आणि आत्ताच्या घडीला मला बरेचसे शेतकरी मित्र कॉल मेसेज थ्रू विचारतात की याच्यावर आपल्याला नियंत्रण कसं करायचं. तर तुम्हाला हे 3 कॉम्बिनेशन सजेस्ट केलेले. तुम्ही या 3 कॉम्बिनेशनपैकी एक कुठलंही एक कॉम्बिनेशन घेऊ शकता. अधिक माहितीसाठी खाली माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.